आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण ज्या वहिनींना भेटणार त्यांचं नाव निशा मनोज पाटील, नणंदबाई ज्या आव्हान देणार त्या हर्षदा प्रदीप म्हात्रे, तर दुसऱ्या जाऊबाई सुद्धा सज्ज आहेत आव्हान देण्यासाठी प्रज्ञा प्रशांत पाटील। वसई चोबारे या परिसरात आज काय घडणार बघूया। नमस्कार। 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 घ्या उखाणा। सासरचे माहेरचे आहेत सारे हौशी, मनोजचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। मनोजजी, पंढरपूरला निघाली ज्ञानेश्वरांची वारी, निशाच्या निमित्ताने होम मिनिस्टर घरी। अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची। ती माझी आई। आई नमस्कार। ही माझी नणंद नमस्कार। ही जाऊबाई नमस्कार। त्या मोठ्या जाऊबाई नमस्कार। ही दुसरी जाऊबाई नमस्कार। हे नंदेचे मिस्टर नमस्कार। ह्या सासूबाई नमस्कार। ती धाकटी जाऊ हो, आणि तो माझा मुलगा ऋषिकेश। नमस्कार। नमस्कार। आणि ही सगळी आमची बच्चे कंपनी। किती गोड। कुठलं बालपण तुमचं? माझं नालासोपारा। कोण कोण असतं तिकडे? आई आहे, भाऊ आहे आणि तसं आमचं मोठं कुटुंब आहे। पण बालपण सगळं तुमचं इथलं? हो, इथलंच। हो, तुमचं इथलंच स्थानिक आम्ही। आणि किती जणांचं कुटुंब? माझी एक मोठी बहीण होती, ती आता देत झाली। ही छोटी बहीण हर्षदा आणि मग तुम्ही तिघे। बरं मला सांगा, तुम्ही इथून किती लांब आहात राहायला? म्हणजे या जवळच। चोबाऱ्यापासून तुमचं घर किती लांब? 10 किलोमीटर, 8 ते 10 किलोमीटर। 8 ते 10 किलोमीटर। मग जमलं कसं? जमलं म्हणजे आमचं लव्ह मॅरेज। मी कधी म्हटलं अरेंज मॅरेज? नाही, नालासोपाराला हे तिथे नेटवर्क कन्स्ट्रक्शन मध्ये कामाला होते, तर तिथे नेटवर्क स्ट्रॉंग झालं। तुम्हाला अंदाज आला होता की त्यांना तुम्ही आवडता ह्याचा? त्यांनी समोरूनच सांगितल्यावरती कळलं मला की थेट सांगितलं तुम्हाला? हो। त्याच्या आधी फक्त बघणं वगैरे असेल, त्यांनीच बघितलं होतं, त्याचंच लक्ष होतं। माझं मला काय असं हे नव्हतं, पण तुम्ही फार लक्ष ठेवून होता का? जात असताना असंच तिथे खुर्चीत वगैरे बसताना वगैरे ही दिसायची। त्याच्या ऑफिसच्या बाजूलाच ते वॉशरूम पण होतं तिथेच। बरोबर, त्यामुळे सतत हात धुवा। मग तेव्हा जरा पसंत पडली, मग मी तिला विचारलं। नाही, पण मला सांगा, यांनी जेव्हा तुम्हाला प्रपोज केला तेव्हा तुम्ही लगेच होकार दिलाच नाही? नाही, कारण असं घरून तर शक्य नव्हतंच की इंटरकास्ट मॅरेज करणं वगैरे। तर आणि थोडंसं वडिलांची पण संमती असायला हवी, आईची असायला हवी, असं माझं हे होतं, मत होतं। की तसंच असायला हवं की मग कसं? त्यांना मी सांगितलं, जर तुला जर जमलं आई वडिलांना माझ्या विचारणं, तू स्वतःहून आलास आणि त्यांनी हो सांगितलं तर ठीक आहे। मग हे आले तिकडे, काय झालं गेलात तेव्हा? नाही, मग मी गेलो, एकदा ठरवलं आणि मी एकटाच गेलो। क्या बात आहे। आणि मग घरी गेल्यावर आई होतात, सासरे होते माझे, त्यांना विचारलं असं असं आहे म्हणून। मग काय म्हणाले? नाही, चहा वगैरे दिला त्यांनी आणि त्यावेळेला मला पापलेट फ्राय करून दिलेलं। पहिल्यांदा गेलेलं तेव्हा पापलेट खाल्ल्यानंतर कळलं आता म्हटलं आपल्याला होकार आहे। पण दिला होकार? हो। काय सासूबाई, कसं वाटतं आता? काय म्हणणं आहे जावयाबद्दल तुमचं? चांगलं आहे सगळं। आता सगळं चांगलं झाली। 25 वर्ष। 26 वर्षापूर्वीच्या गोष्टी। पण मला सांगा, ही कुठली पद्धत हो आलेल्या मुलाला पापलेट द्यायचं? नाही हो, खरं सांगायचं म्हणजे हिनी सांगितलंच नाही आम्हाला का हा मुलगा मला बघायला आलाय, कळलं का? म्हणून पापलेट आज कळलं। हे उगाच खुश आहेत इतकी वर्ष, पापलेट दिला म्हणजे कन्फर्म आहे म्हणून। नाहीतर कशाला पापलेट दिलं? नाहीतर काय? कसं स्वागत झालं या घरात? एकदम व्यवस्थित, मस्त, सगळेच म्हणजे पूर्ण कुटुंबच इतकं छान आहे ना की मला असं वाटलंच नाही की मी माहेरून सासरी आली आहे। सासर म्हणजे माहेर सारखंच झालं। 26 वर्षाचा जो काही प्रवास आहे याचं रहस्य काय, असं जर विचारायचं झालं तर काय सांगा? त्याला मी पूर्ण ऍडजस्ट केलं, ह्या कुटुंबाला ऍडजस्ट केलं, इकडच्या पद्धती आत्मसात केल्या आणि तसं राहायला प्रयत्न केला। कोणी दुखावलं जाऊ नये माझ्याकडून ह्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केला। काय हो तुमचं काय म्हणणं आहे? 100% केलं। हो। मग यांनी तुम्हाला 25 वर्षात गृहलक्ष्मी म्हणून कशी साथ दिली? 100% साथ दिली। त्यावेळेला कठीण होतं, म्हणजे त्यावेळेला हिची नोकरी होती, माझा जॉब तेवढा पुढे मागेच होता, तेवढा खास नव्हता। आता वेल सेटल आहे, काही प्रॉब्लेम नाही। पण कधी कधी असं वाटायचं ना की हिचा पगार आल्यानंतर थोडंसं एवढं कॉन्फिडन्स होतं तिला, नाही आज न उद्या आपली परिस्थिती बदलेल, आणि नक्कीच बदलली। माझ्या मुलाचे पायगुण म्हणा, पण त्याला नंतर मागे वळून बघायला पण नाही लागलं आणि मला पण नाही लागलं।
म्हणजे त्याचं पूर्णपणे तुम्ही श्रेय आजची हिला. श्रेय- येस येस 100%. अजून काय पाहिजे 26 वर्षानंतर एवढं मोठं सर्टिफिकेट, हो की नाही? बरं वाटतंय ना तुम्हाला? खूप मस्त. छान. बरं, असंख्य गप्पा, अजूनही खूप बोलायचं आहे. फक्त एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, आणि ते आव्हान असं आहे, घरामध्ये एक बंद पाकिट लपवून ठेवलंय आम्ही. मी आता 5 वस्तू सांगणार. त्या 5ही वस्तू एका फॅमिलीतल्या आहेत. म्हणजे फळं असतील तर सगळी फळं असतील आणि एक वस्तू वेगळी असेल. तर तशा पद्धतीने एक विसंगत वस्तू जी कुठली असेल या 5 वस्तूंमधली, त्या ठिकाणी आम्ही ते बंद पाकिट लपवून ठेवलं आहे. आणि हे आव्हान तुमच्यासाठी आहे. तुम्ही कोणी काही सांगायचं नाही. चादर, केळी, उशी, रजई, गोधडी. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. तुम्ही नणंदबाई, तुम्ही जाऊबाई, जाऊबाई. आणि तुम्ही कुठे असता? अट्टण वसईत. सासर तुमचं इथेच आहे, माहेर सगळं या घरात हो, गेलं, हो. हो ना? कशी आहे वहिनी तुमची? खूप मस्त. त्या आधी आल्या आणि मग तुमचं लग्न हो, झालं, हो ना? मग त्या आल्यानंतर किती वर्ष होता तुम्ही या घरात? 5 वर्ष. मग तेव्हा कधी जाईन असं झालं होतं का? नाही. पण हे दादा असं काही करेल किंवा त्याच्या मनात असं काही चाललंय याचं काही असे घरात अंदाज आला होता तुम्हाला? नाही काही माहितीच नाही, नव्हतं. म्हणजे नंतर सांगितलं पण आधी नव्हतं माहिती. तुम्ही तर खूप नंतर आला असाल ना? खूपच लेट. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली. 10. म्हणजे त्यांच्या किती झाली? 26. नंतर आला. कसं तुमचं स्वागत कसं झालं या कुटुंबात? एकदम मस्त. आणि अजून एक म्हणजे आमच्या अजून एक मोठ्या वहिनी आहेत, त्या नाहीये तिकडे समजा. पण आम्ही जेव्हा घरी, म्हणजे मी जेव्हा आली तर मला काहीच जेवणाचं जास्त माहिती नव्हतं. म्हणून आतापर्यंत काय करतच नाही. नाही, आता तर मी ह्यांच्याकडून इतकं शिकलंय की आता त्यांच्या जोडीला आहे मी. काय सांगताय? हो. खूप छान, खूप मस्त, सगळ्यांच्या पद्धती वगैरे सगळं सगळं. बरं नणंदबाई सांगा, या सगळ्यात वहिन्या वेगवेगळ्या कुटुंबातनं आलेल्या असतात, त्यामुळे स्वभाव सुद्धा वेगवेगळे असतात. कुठला बदल केला पाहिजे त्याने? कशासाठी? स्वभाव. नाही, वहिनीचा माझ्या भाव म्हणजे आम्ही त्याला अण्णा म्हणतो, अण्णा. तर त्याला म्हणजे खूप सपोर्ट केला तिने. खूप म्हणजे त्यांनी कुठला बदल करायला नको स्वभाव? नाही, म्हणजे मला तरी वाटत नाही. ती तुम्हाला आहे नाही वाटत? आहे ठीक तशी आहे ना, खूप तेवढं सांगा व्यवस्थित ना. मग आहे. कशाला एवढं निबंध लिहिता? नाही सांगा, ओके, नको बदल करा. त्या दुसऱ्या ते पण आहे. तिचा स्वभाव म्हणजे कसं एकदम थोडीशी चिडते, रागावते, पण नंतर मग शांत होते. म्हणजे रागावणं कमी केलं पाहिजे. हा, रागावणं सांगा ना कमी. असं. हा, कमी. ते महत्त्वाचं रागावते, आहे. चिडते, नंतर कमी होते. हा, म्हणजे मग ते रागावते. तिने कमी करायला पाहिजे. म्हणजे राग कमी केला पाहिजे. कळलं का तुम्हाला? नणंदबाईचं म्हणणं आहे. आणि ह्यांच्या बाबतीत बदल म्हणजे ओके, ती पण म्हणजे थोडीशी आहे, बोलते, डायरेक्टली बोलते, म्हणजे कोणाला राग येईल असं बोलावू नये, बस एवढं. बस, म्हणजे हा. तेच ना, मी तेच विचारतोय. कळलं का? तुम्ही बोलता ते तुमच्या लक्षात पण येत माझ्या नाही. मनात काय नाही ना, पण बोलून ऐका ना, गेली पण तरी. समोरच्याला लागतं ना, तेच तर त्या सांगतायत. ह्या दोघी तर एकत्र आम्ही एकाच झाल्या. एकाच दिवशी लग्न होऊन इथे मग आल्या. त्यांचं काय म्हणणं आहे? त्या सुद्धा तशाच का? ती शांत आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. तिच्यामध्ये एवढं काय विशेष असं बदल करण्यासारखं काही नाहीये. हा, म्हणजे या सगळ्यांच्या दहशतीमध्ये त्या दबून गेलेल्या धाकटी आहे ना. आहेत. तुम्ही सांगा. हा, तिने म्हणजे आमच्या घरामध्ये म्हात्रे कुटुंबामध्ये म्हणजे आम्ही सगळा वाटप केला. म्हणजे 1.5 वर्ष मेहनत घेतली, दिवस रात्राची. अरे वा. आणि त्याच्यानंतर आम्ही लोन काढला आणि याचा हा माझा साळा बी आणि मामाचा मुलगा बी. त्यामुळे यांनी खूप मदत केली आम्हाला आणि त्याने घर बी बांधला. त्याच्यामुळे छान. म्हणजे लक्ष्मी आली एक प्रकारे. लक्ष्मी आली, हा. सगळ्यांचा उत्कर्ष झाला. कसं वाटतंय हो? त्यांच्याकडून कौतुक आठवत? खूप बरं वाटतंय. नाही, आमचं कुटुंब म्हणजे कसं जसं म्हणजे माहेरी जसं त्याच्यापेक्षा पण अजून म्हणजे मदतीला सगळ्यांच्या धावून येणार आहे. म्हणजे कोणाच्या सुखामध्ये दुःखामध्ये, म्हणजे लग्न आमच्याकडे गावामध्ये लग्न जरी असली ना कोणाची, तरी आमचं कुटुंब पहिले जाणार. म्हणजे ऑर्डर द्यायची काही गरज नाही. जेवणाचं काम पहिले सगळे आम्ही सकाळी 4 वाजता उठून जेवायला? नाही, जेवण करायला. अरे मग हे बोला. जेवण मोठ्या जाऊबाई. ही जाऊबाई तर एकदमच छान आहे, प्रश्नच नाही. अडाप्रसंगाला सगळ्याला मदतीचे हात आहेत आम्हाला. आणि आमचं कुटुंबासारखं कुटुंब कुठेच नाही मिळणार. एवढं आमचं पाटील कुटुंब चांगलं आहे. बोला, कसं वाटतं हे सगळं ऐकून? हा, खूप छान वाटतंय. म्हणजे आता मी लहानपणापासूनच बघत आलोय की आमचं सगळं एकत्र असतं. आणि आईचं ओरडणं बोलून कळतं की डोळ्यातून कळतं? बोलून. आई ओरडते? हो. नाव सांग. दलजीत प्रशांत पाटील. नाव सांग. अर्णव हेमंत म्हात्रे. कितवीत आहेस तू? फर्स्ट. तुला कोण ओरडतं घरातलं?
तुझ्यावर कोण प्रेम करतं? बिचारा इतका हालात आहे ना मुलगा. नाव सांग. हार्दिकी तुषार पाटील. आणि तू कितवीत आहेस? तिसरी. तुला खायला काय आवडतं? गोड. नाव सांग. विराट जयेश मात्रे. कितवीत आहेस? मी चौथीला आहे. घरात कोण कोण राहतं तुमच्या? माझी मम्मी, पप्पा, आजी आणि माझे ग्रँडपेरेंट. मग तुला ओरडतं का कोणी? माझी मम्मा आणि पप्पा. तुला काय आवडतं? खेळायला आवडतं? मला अभ्यास करायला हा. आणि खेळायला दोन्ही आवडतं. पण अभ्यास आणि खेळ यात एकच करायचं असेल तर अभ्यास करशील की खेळशील? अभ्यास. अंतःकरणापासून बोलतोयस म्हणजे. तर मला या तिघांमध्ये मस्ती कोण करतं? दीप. तू सांग, यांच्यामध्ये मस्ती कोण करतं? हा, व्हेरी गुड. हे म्हणजे ना एक दुसऱ्याकडे, दुसरा तिसऱ्याकडे. बरोबर. आता तुमच्यापैकी कोण खेळणार आणि या दोघींपैकी कुणाला पैठणीच्या खेळात पाठवणार ते आत्ता ठरणार. हा, बघूया कोणाचं नाव येत आहे. हार्दिकी, बस 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 बस. तू, ही तुमची कोण? माझी पुतणी. यांच्यासाठी खेळायचं. हा, दर्शील तू. तुझ्या त्या कोण आहेत? आत्या. तू आत्यासाठी खेळायचं आणि तुमच्या दोघांपैकी जे कोणी जिंकणार, म्हणजे तू जिंकलास तर आत्या जाणार आणि तू जिंकलीस तर प्रज्ञाही जाणार. हा, अंतिम खेळात पैठणीच्या. बघूया कोण जाणार पैठणीच्या खेळात. या दोघांनाही 10 संधी आहेत आणि समोर एक बास्केट ठेवलेलं आहे. त्या ज्या हातात असलेल्या बांगड्या आहेत त्या अचूक टाकायच्या. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची, मग त्यांना पुढच्या खेळात जाण्याची संधी हे लिटिल चॅम्प्स आज मिळवून देणार आहेत. बघूया काय होणार या खेळात. चला प्रज्ञा. 1, चला आता तुम्ही आत्यासाठी. आत्या, हा खेळा आता. अभिनंदन. 1, चला अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजू. अभिनंदन. कसं वाटतंय आज तुम्हाला? मस्त. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर ह्या कुटुंबात मी आल्यापासून जर माझ्यामुळे कोणाची मनं दुखावली गेली असतील तर त्यांची मी मनापासून क्षमा मागेन. आणि आई वडिलांची. तुम्ही? क्षमा मागायची असेल तर मी अर्थातच मिस्टरांची मागेल. अगदीच कधी चुकून मागून त्यांना काय बोलली असेल तर रागाच्या ह्याच्यामध्ये तर मग त्यांना सांगेल की मला माफ करा. त्याच्यानंतर वहिनीचे पण, म्हणजे असं वहिनीबरोबर माझं असं कधी काय झालं नाही, पण अगदी चुकून कधीतरी वेळ प्रसंगी काय झालं असेल तर माझ्या तिच्या मनात राग तर नाहीच, पण अगदी वाटलं की बाबा आका अशी आहे किंवा तशी आहे तर मग तिने मला माफ करावं. आणि अण्णा म्हणजे माझा वडिलांसारखा पण आणि भावासारखा पण, म्हणजे त्याने लग्नानंतर पण मला आई वडिलांची कधी कमतरता दाखवू दिली नाही. बरं मला सांगा, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? तर बदल म्हणजे कधी कधी चिडचिड होते खूप, म्हणजे अगदी खूप कधी कधी एक मनस्ताप होतो, म्हणजे मिस्टरांबरोबर किंवा मुलीवरून, म्हणजे मुलीचा अर्थात अभ्यासावरून. कधी कधी तिने अभ्यास नाही केला काय तर मग त्याच्यामध्ये मी थोडासा बदल करीन की याच्यापुढे मी कधी अशी चिडच्यावर रागावणार नाही किंवा मिस्टरांवर रागावणार नाही. बरोबर आहे. तुम्ही आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मला वाटत नाही काय. तरी पण सकाळची थोडी ऑफिसला जाण्याची घाई होते तर थोडं लेट उशिरा उठणं वगैरे होतं, ते जरा लवकर करायला हवे. मी हवंय म्हणजे स्वतःलाच सांगताय? म्हणजे माझ्यामुळे मग माझ्या मुलाची मिस्टरांची थोडीशी घाई होते तर तिकडे मी थोडं टाइमचं हे सांभाळेन. बरं, आता महत्वाचा क्षण आलेला आहे. आज पैठणी कोण जिंकणार?
म्हणजे या कुटुंबातली ही पैठणी याच अंगणात राहणार का माहेरी आलेली ती ताई ती पैठणी घेऊन सासरी जाणार? काय होणार ते खेळात ठरणार. बघूया कोण जिंकणार पैठणी. तो जो हात आहे, हां, आशीर्वादाचा हात आहे, त्या हाताला तो चेंडू लागला पाहिजे. लक्षात ठेवा, चेंडू लागल्यानंतर तो हलतच राहील. तुमच्या दोघींपैकी अचूक वेध घेऊन सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार पैठणी. आता आतू. हां हां, एक 2 3 4. चला, तुमची गुणसंख्या आहे 4. त्यापैकी एक हाताला लागलेला नाहीये, स्प्रिंगला लागला, त्यामुळे गुणसंख्या आहे 3. आता तुम्ही इथे बसा, तुम्ही तिथे बसा. 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. तर वैदींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.